1970-75 ह्या काळातला हा सगळा एकंदर माझ्या ओळखीचा जमाना असावा. मी फिल्मफेअरचं काम करत होतो फोटोग्राफर म्हणून, आणि तिथे कमल शेडगे आर्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत होता. माझी सुहासशी जी ओळख झाली ती कमल शेडगेंच्यामुळे. कमल शेडगे, सुहास वगैरे हा एक ग्रुप होता टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्ट डिपार्टमेंटमधला, आणि त्यामुळे मला कमलने त्याची ओळख करून दिली होती. नंतर हळूहळू ती ओळख वाढत गेली. तिला सेट डिझायनिंगमध्ये वगैरे इंटरेस्ट होता, आणि त्याच्याकडनंच मला समजलं एकदा की बाबा त्याचा मुलगा चांगला गातो, त्याला नाटकात काम करायचं आहे वगैरे. त्यामुळे मी माझ्या नाटकातही त्याला घेतलं होतं. आणि मला वाटतं बोरिवलीला एकदा त्याचं असं काहीतरी सेट डिझायनिंगचं त्याच्याकडे जॉब होता मोठा. तिथे त्यांनी अगदी सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभी केली होती, आणि ती पाहण्यासाठी मला त्याने मुद्दाम तिकडे बोलवलं. आणि त्यांनी ते खरोखरच खूप अप्रतिम काम केलं होतं. तो मुख्य म्हणजे नावाप्रमाणे सदैव हसणारा आणि गाण्यावर प्रेम करणारा होता, आणि हरहुन्नरी म्हणतो आपण त्याप्रमाणे तो होता. त्याला बऱ्याच गोष्टींची आवड होती. त्याने स्वतःचा एक ग्रुपही तयार केला होता. शिवाजी महाराजांच्या लाईफवर गाण्याचा कार्यक्रमही तो करत असेल, तेही त्यांनी मला बऱ्याच वेळेला डिस्कशन माझ्याकडे केलं. आणि ते श्रीमान योगी नावाचं ते नाटक होतं त्याचं, आणि इंदूरला काय प्रयोग ठरवायचे होते त्यावेळी त्याची माझी बरीचशी बोलणी झाली होती. आणि त्याची इच्छा होती की आपण ह्या फील्डमध्ये बरंच काही करावं अजून. पण दुर्दैवाने अचानक तो आमच्यातनं निघून गेला. एक चांगला माणूस गेल्याचं मला नेहमीच दुःख होतं की चांगला माणूस, चांगला आर्टिस्ट, चांगला मित्र. तर मी तो कमल शेडगे आमचा अतिशय चांगला ग्रुप होता, आणि आर्टिस्ट म्हणून सुद्धा ते महान होता. एवढंच त्याला त्याच्या आज आठवणी येतात.